नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की कमळी आणि ऋषी हे दोघांचं प्रेम अनिकाने डोळ्या देखत बघितलेलं असतं आणि म्हणून जळकुकडी अनिका हे कमळीला कॉलेजमधून काढून टाकणार असते। हो मित्रांनो, मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रसंग आपल्याला पाहायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण पाहतो की कॉलेजमध्ये सगळीकडे परीक्षेचे वातावरण सुरू असताना कमळी नेहमीप्रमाणे आपलं काम प्रामाणिकपणे करत असते। त्या दिवशी तिला ऑफिसमधून सांगितलं जातं की परीक्षेचा क्वेश्चन पेपर अनिकेच्या केबिनमधून सुरक्षित ठेवायचा आहे। तेव्हा कमळीला वाटतं की ती फक्त आपलं काम करत आहे आणि त्यामुळे ती शांतपणे तो क्वेश्चन पेपर घेऊन अनिकाच्या केबिनकडे जाते। कमळी केबिनमध्ये प्रवेश करते आणि ती क्वेश्चन पेपर टेबलवरती ठेवायला जाणार असते। इतक्यातच अचानक केबिनचा लाईट लागतो आणि अचानक उजेड पडताच कमळी पूर्णपणे दचकते। तिच्या चेहऱ्यावरती भीती आपल्याला स्पष्ट दिसू लागते। समोर अनिका उभी असते आणि तिच्या चेहऱ्यावरती एक कपटी हसू आपल्याला दिसत असतं। अनिका मोठ्या आवाजात ओरडत असते आणि म्हणते, कमळी, तुझी इतकी हिंमत कशी झाली? परीक्षेचा क्वेश्चन पेपर चोरायला आली होतीस ना तू? हे ऐकताच कमळी पूर्णपणे हादरून जाते आणि ती घाबरून म्हणते, अनिका, तू चुकीचं समजते मला। मी क्वेश्चन पेपर ठेवायला आले होते, चोरायला नाही। पण अनिका काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते। ती लगेचच कमळीचा हात जोरात पकडते आणि तिला केबिनमधून बाहेर ओढत आणते आणि कॉलेजमध्ये ती विद्यार्थी आणि शिक्षक सगळे तिकडे जमा होतात। सगळ्यांच्या नजरा आता कमळीवरती खिळलेल्या असतात। अनिका संतापाने कमळीला सगळ्यांसमोर उभी करते आणि मोठ्या आवाजात म्हणत असते की आजपर्यंत तू चिटिंग करूनच पास होत आली आहेस आणि आज तर थेट क्वेश्चन पेपर चोरायला आलीस। तेव्हा कमळीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करते, मी काही चोरायला गेलेले नव्हते आणि मला सांगितलं होतं की पेपर इथे ठेवायचा आहे। पण अनिका तिचं काहीही ऐकत नाही। उलट ती कमळीला बॅग जोरात हिसकावून घेते आणि सगळ्यांसमोर ही बॅग उघडते आणि त्यातून कमळीचा मेडल बाहेर काढते। अनिका त्या मेडलकडे पाहते आणि तिरस्काराने हसते आणि अचानकच तो मेडल खाली जमिनीवरती फेकून देते। ती मोठमोठ्या आवाजाने म्हणते, तू ह्या मेडलला लायकच नाही कमळी, हे सगळं तू चिटिंग करूनच मिळवलेलं आहे। आणि हे पाहून सगळे विद्यार्थी कुजबुजू लागतात। कमळीच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नाहीत आणि तिचं मन पूर्णपणे तुटून गेलेलं असतं। अनिका अजूनही थांबत नाही। ती कमळीची जुनी आठवण काढत तिला अपमानित करत म्हणते, तुला आठवतंय का कमळी, जेव्हा तू पहिल्यांदा ह्या कॉलेजमध्ये आली होतीस ना, तेव्हा मी तुला ह्या मिडल क्लास कपड्यांमध्ये इथे आली होती आणि तेव्हा मी तुला सांगितलं होतं की कॉलेजमध्ये तुला मी टिकू देणार नाही। ती पुढे संतापाने म्हणत असते, मी तुला ह्या कॉलेजमधून बाहेर काढणारच असं मी तुला वचन दिलं होतं, तुला आठवतं का? आणि आज मी हे माझं वचन पूर्ण केलेलं आहे। हे ऐकताच कमळीच्या पायाखालची जमीनच सरकण्यासारखी होते आणि तिला काही क्षण काहीच बोलावंसं वाटत नाही, काहीच सुचत नाही। कमळी रडत रडत अनिकाकडे पाहत असते आणि थरथरत्या आवाजामध्ये म्हणते, अनिका, कृपया माझं ऐकून घे ना, मी काही चुकीचं केलेलं नाही। मला फक्त क्वेश्चन पेपर इथे ठेवायला सांगितलेला होता आणि ते मी केलं। पण अनिका तिच्यावरती आणखीनच जोरात ओरडते, तू इथे काहीही सांगशील आणि आम्ही हे तुझ्यावरती सगळे विश्वास ठेवू असं तुला वाटतंय का? आम्ही सगळे इथे मूर्ख आहोत का? ह्यानंतर अनिका सगळ्या विद्यार्थ्यांकडे वळते आणि मोठ्या आवाजामध्ये घोषणा करते, आणि आता निर्णय तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे। अशी मुलगी ह्या कॉलेजमध्ये राहायला हवी का, हे तुम्हीच सगळं डिसाईड करा। तेव्हा कॉलेजमधील काही विद्यार्थी अनिकाच्या बोलण्याच्या नावाखाली भुलून जातात आणि ते सगळे तिच्या बाजूने ओरडू लागतात, कमळीला कॉलेजमधून बाहेर काढा आणि कमळीला बाहेर काढा। हा आवाज ऐकून कमळी पूर्णपणे घाबरून जाते। तिच्या मनात भीती आणि अपमानाची भावना एकाच वेळी वाढू लागते। तेव्हा अनिका पुन्हा कमळीचा हात पकडते आणि तिला जोराने कॉलेजच्या गेटकडे ओढत नेऊ लागते। सगळ्यांसमोर कमळीची बेइज्जती होत असते। प्रत्येक पावलालगत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात। गेट जवळ पोहोचताच अनिका संतापाने म्हणते, आज मी तुला ह्या कॉलेजमधून धक्के मारून बाहेर काढणार आहे कमळी। तेव्हा कमळी त्याच क्षणी पूर्णपणे तुटलेली असते, पण तिच्या मनामध्ये एक विचार सतत चालू असतो आणि तिने खरंच कॉलेज सोडून द्यावं का असं तिला वाटत असतं, की अनिकाचं खरं सगळ्यांसमोर आणावं। आता पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कमळी खरंच कॉलेज सोडून जाणार आहे का ती धैर्याने उभी राहून अनिकाचा मोठा कट सगळ्यांसमोर उघड करणार।
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणते, अनिका ह्या धोकादायक प्लॅनमध्ये यशस्वी होणार की कमळी शेवटच्या क्षणी स्वतःला निर्दोष सिद्ध करणार, हे सगळं पाहणं अत्यंत रोमांचक ठरणार आहे. आणि हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.